सर, परवा 14 ऑगस्टला आणि आज दिवसभरात काय ट्रेड होते का? हा होते ना. परवा 14 ऑगस्टला सिल्वरला बायचं सिग्नल आला होता बघ 11:30च्या आसपास 2,33,500च्या प्राइसला. तिकडनं सिल्वर वरती गेली होती 2,35,500 पर्यंत. 2,000 पॉईंटची मुवमेंट झाली. एक्झॅक्टली 3:40च्या कॅन्डलला त्याच्यामध्ये स्पीड ब्रेकरचा एक्झिट आला. त्या कॅन्डलला एक्झिट करायची होती. 2,000 पॉईंटची मुवमेंट म्हणजे 6,000 रुपयाचा प्रॉफिट होता. नंतर याच्यामध्ये एक रिएंट्रीचा परत ट्रेड आला होता 2,35,200च्या आसपास. 2,35,200ची सिल्वर परत वरती गेली होती 2,27,800 पर्यंत. म्हणजे ह्या ट्रेडमध्ये सुद्धा जवळपास 2,300-2,400 पॉईंटचा प्रॉफिट आहे. म्हणजे 24 तारीख 72,000 रुपयाचा प्रॉफिट दिला. जो हाय मारला होता त्या हाय पॉईंटला एक्झिट करायची होती. क्रूड ऑइलमध्ये परवाच्या दिवशी एक बायचा सिग्नल आला होता. तो बायचा सिग्नल आला होता बघ जवळपास 11:10 भाव चालला होता 7,787चा आणि 7,787 वरनं क्रूड वरती गेला होता 7,917 पर्यंत. म्हणजे जवळपास 130 पॉईंटची मुवमेंट झाली होती. 1:40 कॅन्डलला त्या ट्रेडमधनं आपला स्पीड ब्रेकरचा एक्झिट करायचा होता. आणि आज क्रूड ऑइलला बायचा सिग्नल आला होता बघ जवळपास भाव चालला होता क्रूड ऑइलचा 7,848. क्रूड ऑइल आत्ता वरती गेला होता. तो गेला होता 7,960 पर्यंत. 110-120 पॉईंटची मुवमेंट झालेली आहे. 11-12 हजार रुपयाचा प्रॉफिट आहे. आणि जो हाय मारला आहे एक्झॅक्ट त्या हाय पॉईंटला आपला स्पीड ब्रेकरचा एक्झिटचा सिग्नल आलेला आहे. आणि तिकडनं आपला सिग्नल आल्याच्या नंतर एक्झॅक्ट हाय पॉईंटला बायमधनं एक्झिट करायची होती. आणि तिकडनं क्रूड ऑइल जवळपास 7,963 वरतून खालती आलं होतं 7,880 पर्यंत. 70 ते 80 पॉईंट. जिकडून तिन्ही ट्रेडमध्ये जिकडून आपण बाय केलंय आपल्या बायच्या 5 पैसे खाली नाही भाव, आणि जिकडून आपण ट्रेडमधनं एक्झिट केलाय आपल्या एक्झिटच्या 5 पैसे वरती नाही भाव. आणि आत्ताचा जो सिग्नल आलेला आहे त्याच्यामध्ये तर आपल्या स्पीड ब्रेकरची कंप्लीट पॉवर दिसून येतो. एक्झॅक्ट हाय इंट्राडे हायला आपला ट्रेडमधनं एक्झिट झाला आणि जिकडून आपण एक्झिट केलं तिकडनं मार्केट पडायला चालू झालेलं आहे आणि मेजर फॉल त्याच्यामध्ये आलेला आहे.